हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. तर ह्या ब्लॉगची स्टार्टिंग झाल्या गाडीवर आणि आता मी चाललोय पवायला. तर गाईज माझा मोबाईल रिपेरीला दिला आहे आणि मी हा वाला व्हिडिओ आयफोनमध्ये काढतोय. आयफोन कोणाकडे दाखवतो तुम्हाला? ह्या व्यक्तीकडे आयफोन. वय 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 आयफोन एक्सआर आहे, जुना मॉडेल आहे. आयफोन कोणता आहे रे? 12 XR. तर आयफोन XR आहे याकडं आणि आता माझा मोबाईल रिपेरीला दिला आहे, तर तिकडं चाललोय आणि तिथून जाणार आहे आपण स्विमिंग पूलला. तर काही मोबाईल तर अजून झाला नाही रिपेरी, मी आत्ताच विचारलं. सो तोपर्यंत आयफोनमध्येच काम चालू आहे. आयफोन असतं, ह्याची व्हिडिओ क्वालिटी लई बाप आहे. तर काही इथं बघू शकता, बापरे. अरे 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 तर काय आता तुम्ही ही जी लाईन बघितला, ती लाईन आहे गॅस सिलेंडरसाठी. सध्या गॅस सिलेंडरचं वांदं चालू आहे. इराण आणि इस्रायलची भांडणमुळं आपल्याला गॅस सध्या भेटना झाले. त्यांचे पण अरे रे फार. तर काही सध्या कारण की लायसन्स नव्हतं माझ्याकडं. दादाकडे लायसन्स आहे. पुढं ट्रॅफिक पोलीस भेटू शकतात आणि त्यात मार्च एंडिंग मग त्यांनी जे 1000चा फाईन असते ते 2000पर्यंत वाढत नेतात. तर काय सध्या आमचा पाव झाला आहे, कारण आम्ही विचार केला की जरा ऊन आलं की पवायला जायचं, म्हणजे 10 ते 11. खरं तिथे गेल्यावर त्यांनी असं सांगितलं की सकाळी 7 ते 10 चालू असते, 10च्या पुढं बंद होते. मला तर असं वाटतं की ते 10च्या पुढं चालू ठेवायला पाहिजे 12पर्यंत. पण आता त्यांचे ते रूल्स आहेत. तो ठीक आहे, आज पाव तर झाला आहे, बघू आता उद्या. तर काय मी घरी आलेलो आहे आणि आता माझा मोबाईल मला मिळालेला आहे, पण अजून हा मोबाईल रिपेरी झाला नाही आहे. अजून माझं स्पीकरचं काम आहे, ते अजून जसं ते तसंच आहे. 4 ते 5 महिने झाले मी त्याकडे मोबाईल दिला आहे, पण त्यांनी अजून केलेच नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून विना झाले. त्यांनी भरपूर स्पीकर ह्या टाकून बघितले, पण अजून तर ते का विना. सो बघा, मी कराडला असतो, हॉस्टेलवर असतो, तुम्हाला माहितीच आहे. सो 4 ते नोव्हेंबरपासून मी हा मोबाईल त्याकडे दिला. मी ज्या वेळी घरी येतो त्या वेळी मोबाईल मी त्याकडे दिला, पण अजून हे झालं नाही आहे. सो आता बस माझा तरी पेशन्स लेवल संपलाय. बघा, नोव्हेंबरपासून दिला, मार्च आला, मार्च आता निम्मा संपला, तरी पण असं म्हणजे. सो बघू, आपण जाऊ आणि त्याला सांगू की यार आमचे जे पैसे मी तुला, आणि हा मी त्यावेळी त्याला पेमेंट पण केलं. सो त्याला आता जाऊन सांगतो मी आता की तुम्ही जे काय पेमेंट केलं ते मला परत द्या. बघू, जाऊन बोलू आपण, बघूया काय होतंय. तर काय माझा मित्र पण येणार आहे, तोपर्यंत आपण ही गाडी स्टार्ट करू. गाडी लई दिवस झाली स्टार्ट नाही केली, तो ही गाडी सुरूच विना झाल्या. किक मारून बघूया. होय भाई साहेब, व्हिडिओच्या नादात गाडी पडली माझ्याकडून. तसं जास्त काय नाही झालं थोडा. ओकेच, एक राऊंड मारून या आपण तोपर्यंत. तर काय मी आत्ता आमच्या टेरेसवर आहे आणि आत्ता वाजलेत 5:20. तर तसं मी दुपारी म्हणलेलं ना की माझा मोबाईल रिपेरीला दिला, म्हणजे सो ते झालं, ते मी तुम्हाला सांगितलं. तर मी त्यांच्याकडे गेलेलो, तर ते मला बोलले की मला एक लास्ट चान्स दे. लास्ट चान्स नंतर तरी पण जर मोबाईलचं काम झालं नाही तर मग आपण बघू, म्हणजे पुढं आपण ह्याच्यावर चर्चा करू, असं त्यांचं बोलणं आहे. सो ठीक आहे, बघू आपण. बघा, एव्हरीवन डिझर्व्स अ चान्स. ओके, सगळ्यांना चान्स दिला पाहिजे. सो त्यांनी म्हणतात मला एक लास्ट चान्स द्या, मी करतो. सो मी पण म्हणले की ठीक आहे यार, चान्स देऊन बघू आता आपण त्यांना. तसं आता खाली तर ट्युशन्स चालू आहेत, 3 वाजल्यापासून ट्युशन चालू आहे खाली. मी पण एडिटिंग करायला, माझी क्लायंटची काम असतात ना, सो तेच एडिटिंग करायला मी आत्ता. आणि आई पप्पा तर खाली ट्युशन गेल्यात आणि अमृता तर कॉलेजला गेल्या, येत असेल आता, तिचं टायमिंग झालीच तसं. तरी बघा, अमृता आलेली आहे. तर हे बघा, आमच्या आईला ना असं पेड पौधेचं लई शौक आहे. फक्त एवढंच नाही, थांबा तुम्हाला दाखवतो, बॅक साईड दाखवतो आमची. तर हे बघा, हे सगळे झाडं, परत इथं, परत तिथं,
हे सगळं आमची मम्मी सांभाळते म्हणजे तिला शौक आहे तसा, असं प्रत्येकांचं आपली आपली काहीतरी आवड अशी. सो आमच्या मम्मीला असं फूल वगैरे म्हणजे असं झाडं रोप वगैरे तिला त्यात इंटरेस्ट आहे. तर आय थिंक हे कोबीजचं आहे, मला असं कन्फर्म माहीत नाही, पण हे कोबीजचंच असावं असं मला वाटतंय. तर काही थोड्या वेळानं विचारू आपण, जेव्हा ट्युशन संपेल ना तेव्हा आईला जाऊन विचारू की हे आपण कन्फर्म करू की हे कोणते झाड आहे. तसं वातावरण तर ठीकच आहे, एकदम क्लिअर स्काय. आता काय झालं माहितीये, काय मी स्टॉपवर थांबले काय आणि बससाठी, आणि मला 10 रुपये सापडले खाली. वा, खाली पडलेले. खाली कोणाचं दाबली बघते. काय माहिती. गाईज, कोणाचे 10 रुपयात बघायला लगेच संपर्क करा. पहिलं तू वर झाड लावल्यास बघ सगळ्या टेरेसला. ती कुठली आहेत, कोबीचे आहेत काय? कोबी, फ्लावर, काकडी. कोबी, फ्लावर, काकडे. तिघांचं झाड एकच कसं असेल? 3 कोबी, 3 काकडी, 3 कोबी, 3 फ्लावर, 1 काकडी. 3 फ्लावर, 3 कोबी, 1 काकडी, 6 आणि 1 7. पुढच्या 3 कुंड्या त्या फ्लावरच्या आहेत, हा. पाठीमागच्या 3 कुंड्या त्या कोबीच्या आहेत, आणि इकडच्या साईडला जे आहे ते काकडी. तर काय आता परत गाडीवरनं बाहेर चाललोय. सकाळपासून नुसता बाहेरच आहे, नुसता हिंडालोय मी आज. तर काय आता शिव मंदिरमध्ये आलोय, जाता जाता दर्शन घेऊन जाऊ. तर काय सध्या आम्ही क्रोमाच्या दुकानात आलेलो आहे. असंच फिरायला आलोय मी आणि माझा मित्र, आणि सध्या आयफोन. अरे बाप, आयफोन म्हणजे आयफोन आहे. तर गाईस, हा वाला आहे आयफोन 17 प्रो मॅक्स. काय क्वालिटी आहे गाईस. तारक मेहता बघता बघता जी जेवायची मजा आहे ना, ती खरंच कुठंच नाही आहे रे. ती सॅटिस्फॅक्शन वाटते ना, ते लय भारी आहे. तसा त्या जेवण आहे पराठा, तसा आम्ही धपाटा म्हणतो, धपाटा आणि खोबऱ्याची चटणी. तर काय जस्ट जून झालोय आणि बाहेर आलोय फिरायला. आपलं डॉगेश भाई पण आहे. अरे या डॉगेश भाईचं नाव आहे रे लाली. लाली डॉगीश बाई आहे ती. बाई आहे, डॉगेश भाई. तर काय आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि मी आता एडिटिंग करायला बसणार आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल. ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. तर काय आता एक मॅटर झाला, आणि मॅटर असा झाला की काल होता गुढीपाडवा, आणि गुढीपाडवाचा सगळा ब्लॉग केला मी, ठीक आहे. आणि मी माझा मोबाईल रिपेरीला दिलेला, थोडं स्पीकरचा प्रॉब्लेम होता त्यामुळं. मग मी माझी सगळी व्हिडिओज अमृताच्या मोबाईलमध्ये काढली, आणि तिला असं वाटलं की मी ते सगळे व्हिडिओज माझ्या लॅपटॉपला घेतलेत, आणि असं समजून तिनं सगळे व्हिडिओ डिलीट केली. भाई साहब, मला असला राग आलाय, म्हणजे काय करू मी. अखंड पूर्ण दिवसाचा ब्लॉग एकदम चांगला झाला, आणि तो गेला म्हणजे तो गेला. सो हां, आता मी तरी काय बोलू काहीच. तसं मला हा गुढीपाडवाचा ब्लॉग अपलोड करायचा होता. माझी जी इच्छा होती की गुढीपाडवा हा आपला सण असतो, मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते, तर मला अपलोड करायचा होता, इच्छा होती खूप. पण आता डिलीट झाला, सुरू झाला. बघू परत, पुढच्या वर्षी करू परत.